पूर्णा आईच्या चहामध्ये कोणीतरी विष मिसळलंय. नमस्कार मंडळी, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पूर्णा आईने सगळ्याला जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी बोलवलेलं असतंय. सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात सायली तिथे येते. सायलीच्या मनात खूपच विचार चालू असतात. ती किचनकडे जाते. ती किचनकडे जात असताना कल्पना तिकडून येत असते चहा घेऊन सगळ्यांना. सायली त्यांना बघते आणि त्यानंतर किचन मध्ये जाते. ती शोधाशोध करत असते. नेमकं काय चाललंय सायलीच्या मनात काय माहिती. त्या अगोदर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. इकडे कल्पना सगळ्यांना चहा वाटते. सगळेजण चहा प्यायला लागतात. तेवढ्यात इकडे सायली किचन मध्ये शोधाशोध करत असते. तेव्हा तिला एक बॉटल सापडते. ती बॉटल उचलते आणि त्यावरती लिहिलेलं असतं की विष. सायली हे बघून धावत पूर्णाजीकडे जाते आणि पूर्णाजीच्या हातातला कप खाली टाकून देते. तो चहा सगळ्यांवरती उडतो. सगळेजण सायलीकडे बघतात. सायली सगळ्यांना सॉरी म्हणते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतंय की जन्माष्टमीचा कार्यक्रम चालू झाला आहे. सायली आणि अर्जुनचं रोमॅन्टिक असं बोलणं चालू आहे. सायली म्हणते की असं काय बघताय माझ्याकडे. अर्जुन म्हणतो माझी बायको किती सुंदर दिसतीये हे बघतोय. सायली म्हणते असं टक लावून बघू नका माझ्याकडे, मला कसं तरी होतं. अर्जुन म्हणतो जेव्हा तू माझ्या आजूबाजूला असते तेव्हा मला काहीच सुचत नाही. तेवढ्यात तेजस म्हणतो मुलींचे पथक सुद्धा आलंय का ह्या वर्षी. या मुली फोडणार आहेत का दहीहंडी. सायली म्हणते मुली नाही, मुली सुद्धा आणि आम्ही सुद्धा दहीहंडी फोडणार आहे. सगळीकडे जल्लोषाचा माहोल झालाय. ढोल पथक, अर्जुन ढोल वाजवतोय. सायली दहीहंडी फोडायला चढलीये. सगळेजण तिच्याकडे बघतायत. सायलीने दहीहंडी फोडली. त्यानंतर अर्जुन सुद्धा खूप आनंदी झालाय. पण तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळतंय की घरातून अद्वैत आलाय. त्याच्या कुडत्यावरती सगळीकडे रक्त सांडलंय. त्याच्या हातामध्ये सुद्धा रक्त आहे. तो रक्ताने भरलाय सगळा आणि तो अर्जुनला हाक मारतो. अर्जुन त्याला बघतो. सायली सुद्धा त्याला बघते. अर्जुन धावत अद्वैतकडे जातो. तो म्हणतो अरे अद्वैत काय झालंय हे. अद्वैत म्हणतो सगळं सांगतो पण त्या अगोदर तुला मला एक सांगायचंय. सायलीचे आई बाबा. आणि हा भाग इथेच संपतो. मिळूयात पुढच्या एपिसोडमध्ये.